सुंदर ते धान उभे विटेवरे, सुंदर ते धान उभे विटेवरे, धान उभे विटेवरे, सुंदर ते 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 धान उभे विटेवरे, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, ठेवोनिया, तुळसी हर गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, तुळसी हर गळा कासे पितांबर, तुळसी हर गळा कासे पितांबर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते धान उभे विटेवरे, सुंदर ते धान उभे विटेवरे, करकटेवरी ठेवोनिया, ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, करकटवरी
गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान
ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक स्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडिले तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य ईश्वरमान्य संतमान्य असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा असणारा ज्याच्या गळ्यात माळ आहे जो आळंदी पंढरीची वारी करतो कधी मधी भजनाला येतो जास्त आवाज झाला म्हणून सांगायला येतो
तुमच्या मंदिरातला आवाज खूप जास्त आहे बाबा. आवाज कमी करा हे सांगायला येतो, त्याच्याही कानावर पडलेला हा अभंग आहे. विठ्ठल अभंग साधा आहे, सोपा आहे. अगदी पहिल्या दिवशीच कीर्तन सेवा असल्यामुळे मी विचारात पडलो कोणता अभंग बाबा इथं. पण महाराज एक आहे, भगवंताचं वर्णन पहिल्या दिवशी असतं, दुसऱ्या दिवशी नामपर असावं, पुन्हा उपदेशपर, पुन्हा संतपर आणि शेवट मागणीपर, पुन्हा काला आहे. हे आपल्या वारकरी संप्रदायाने बांधून दिलेले एक नेम आहे. त्या नेमाप्रमाणे आपण आज भगवंताचं वर्णन आपल्या मुखातून व्हावं ही एक अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्त्यामध्ये आलेली गुणीजन मंडळी गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, काही सेवेकरी आहेत, टाळकरी मंडळी आहेत, विणेकरी आहेत आणि बसून समोर ऐकणारी बरीचशी मंडळी आहेत. या सर्वांच्या चरणावर काय म्हणतात माथा ठेवून विनंती आपली. आणि सर्वांनी, कारण काही एक कीर्तन जर म्हणलं तर हा एकट्याचा कार्यक्रम आहे, नव्हे हा खेळ एकट्याचा खेळ नाही, अनेकांचा मेळ जमवून हा कार्यक्रम केला जातो. तसं अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या गावामध्ये अनेक वर्ष झालं चालू आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी मला आमंत्रित केलं तेही परमस्नेही आहेत. आणि इथं आल्यानंतर बरेच दिवसानंतर गाठ पडली आमचे शास्त्री महाराजांची. ती अगदी माझ्या मते ऋषिकेशला आम्ही संगत होतो त्यावेळेस त्यांची आमची गाठ पडली. त्याच्यानंतर पुन्हा आल्या पहिल्यांदा त्यांचीच भेट झाली. रमेश महाराज होतं, पण त्यांनी पुन्हा नंतर नाम बदललं वाटतं, रामेश्वर शास्त्री केलं, रमाकांत शास्त्री केले त्यांनी. तर असं त्यांची आल्या भेट झाली. पण त्यांनी मला ओळखलं नाही, मी त्यांना ओळखलं नव्हतं. पण ज्यावेळेस मला आमच्या हरिभक्तपरायण पांडुरंग महाराजांच्या घरी जायचं आहे, त्यांना विचारलं, ते म्हणजे इकडून जावं. आणि पुढे गेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं, पुन्हा मधून आले आणि पुन्हा गाठभेट झाली, विचार बोलणं झालं. असो, याविषयी मी पुढे नंतर सांगेलच. तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी नित्यनेमाप्रमाणे या ठिकाणी महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमान्, पांडुरंगा करो प्रथमान्, पांडुरंगा करो प्रथमान्, पांडुरंगा करो प्रथमान्. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या, जगपादाने कथिता विस्तार, जगपादाने कथिता विस्तार, जगपादाने कथिता विस्तार, जगपादाने कथिता विस्तार. आवाज गुरुता पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका तशीच. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशो, सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो, अवधार दोजी. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे, कणवरत आनंदे वर्षते. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरुचे. मस्तक हे पायावरी, या
नमस्कारुनी आता सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटे वरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आहे. तरीही आपल्याला जेवढं भगवंत कृपा आपल्यावर करतील जशी त्या पद्धतीनं थोडंफार विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरची वारी करतायत. देहूवरून पंढरपूरला जात आहेत. अनेक मंडळी तुम्ही आम्ही जातो. कुणी आपल्या गावातून आळंदीची वारी करतं, कुणी देहूची वारी करतं, कुणी पैठणची वारी करतात. जशी ज्यांना जी जवळची वाटेल त्या त्या ठिकाणी आपण वारी पोहोचतं करतो महाराज. पण बरेचसे महाराष्ट्रातून अनेक मंडळी पंढरपूरची वारी ही नित्य माझ्या वडिलाची आपल्या वाडवडिलांची ही आपली राशी आहे. नवे नवे त्यांनी मार्ग धावून गेलेले आहेत महाराज. मार्ग धावून गेले आधी दया निधी संत तेनेची आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा. अनेक मंडळी महाराज जा म्हणून सांगितल्यानंतर जातातही महाराज. पंढरपूर वारी करतात. वारी आपल्या आजोबांनी केली, आपल्या पंजोबांनी केली, आपणही करतो, आपल्या मुलालाही सांगतो, नातवालाही सांगतो महाराज. ही वारी करता करता अनेक मंडळींचे महाराज पंढरपूरमध्ये काही काहींची परंपरा आहे. पंढरपूरला येणं परंपरा आहे महाराज. ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळी गंध आहे, आळंदी पंढरीला येतच नाही. जवळजवळ असा 100 पैकी 90 सोडूनच द्या. 10 म्हणा, 5 म्हणा, 1-2 म्हणा, गळ्यात माळ आहे आणि तो पंढरपूरला आलाच नाही असं अजून घडलेलं नाही. क्वचितच एखादा असेल की सप्ताह चालू आहे, महाराजांनी कीर्तन केलं, वर्णन तिथलं केलं आणि वर्णन तिथलं केल्यानंतर महाराज इच्छा झाली गळ्यात माळ घालायची, त्यातली माळ 10 वर्ष झाले माळ घालून. पण जाण्याकरता वेळच नाही त्यांना मिळाला पंढरपूरला. त्याला उद्योग आहे, काम आहे, नोकरी आहे, शेती आहे, न जाणं अनेक उद्योग असतील, त्यातून त्याला सवडच मिळाली नाही, तो गेलाच नाही. असे जवळजवळ 1-2%, 5% एखादी व्यक्ती सोडून द्या आपण. पण जवळजवळ 95%, 98% लोक पंढरपूरला गेलेले आहेत महाराज. आता इथून काही मंडळी कीर्तनाला येत आहेत. आता रोज 7 दिवस इथं येतील. पंढरपूरला अजून आलेच नाही अशी मंडळी जरा वर हात करावं. पंढरपूर अजून आम्ही तुमचं ढवळं पिवळं निळं हिरवं पाहिलंच नाही अशी मंडळी जरा वर हात. लाजू नका, सासूबाईची शपथ आहे तुम्हाला. आहे तिकडे 1-2 आहे. तिकडे महिला मंडळी आहेत का? काही आहेत का? बघा सासू जाईल बरं का एखाद्या वेळेस. एक डोळं नाही ना, सासू मेल्यावर थोडकेच आहेत. पण जवळजवळ सगळे गेलेले आहेत असं वाटते. कुणीच हात वर केला नाही. पण जर केला नाही, जर पुढं काही निघालं तर काही नाही, तुम्ही भाग्यवान आहेत एवढंच मला सांगायचं महाराज. अजून पंढरपूरला आले नाहीत महाराज, भाग्यवान आहेत महाराज. पण काही मंडळी महाराज एक आहे पंढरपूरला येत आहेत. मला आता उलट सांगायचं आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेले. त्यांना भेटलेला देव,
त्यांना दिसलेला देव, आलं का लक्षात? त्यांनी पाहिलेला पंढरीनाथ, त्यांनी पाहिलेला विठ्ठल, आणि तुम्हीही पंढरपूरला जाताय, बरोबर आहे ना? आणि तुम्ही पाहिलेला विठ्ठल, याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे, याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात विचार करायचा आणि पुढे चालायचं आहे. विठ्ठल आळंदीला जातो आपण, आळंदीला समाधी मंदिर आहे. ज्ञानोबारायांना प्रत्यक्षात पाहिलेले काही मंडळी असतील 700 वर्षापूर्वी, आता नाही 750 वर्षापूर्वी असतील, ते आता सांगायला इथं नाही. पण ज्यांनी पाहिले असतील, कशा असतील, काय असतील, काही माहीत नाही. पण एक म्हणतात आळंदीमध्ये मंदिरामध्ये एक फोटो लावलेला आहे बघा, त्यांचं नाव गुलाबराव महाराज, बरोबर आहे? एक दोन्ही नेत्रांनी अंध आहे, आणि महाराज त्यांनी माऊलींचं दर्शन त्या व्यक्तीला झालं, आणि त्यांनी अगदी असं रेखाटून चित्र तयार केलं, आणि चित्र तयार केल्यानंतर मग आपल्याला कळालं की या पद्धतीनं ज्ञानोबा आहेत म्हणून. तोपर्यंत आपल्याला माहितही नव्हतं कसे ज्ञानोबा आहे म्हणून, आलं का लक्षात? आणि त्या ठिकाणी त्यांची ती फोटो वगैरे लावलेली. एखाद्या वेळेस पहिल्यांदा बिना फेट्याचे ज्ञानोबाराय होते, संन्यासी होते आणि बिना फेट्याचे होते. पुन्हा फेटा बांधून काहींनी ज्ञानोबारायांचं चित्र काढलं. कुणी ज्यांना जसं दिसलं, जसे तसे पाहिले, तसं तसं त्यांनी त्या पद्धतीनं केलं. तुकोबारायांचं सुद्धा अनेक प्रकारची चित्र आपण या 350-400 वर्षापासून आपण पाहत आलेलो. वेगवेगळे पाठीमागे जर पाहिलं आपण तर वेगवेगळे त्यांचे फेटे बांधलेले चित्र आहेत. काही उभारलेले आहेत, काही बसलेले आहेत. कुणी त्या भंडाऱ्या डोंगरावर चिंतन करतानाही काही फोटो आहेत. तर मला एक म्हणायचं आहे, पंढरीनाथ कसा आहे पाहिलेलं कुणी आहे का इथं? पाहिलं का तुम्ही? याच देही याच डोळा त्या भगवंताचं जे रूप पाहिलेलं आहे का कोणी इथं? कुणाला माळ घालून बरेच वर्ष झाले असतील. आता इथं जर बघितलं तर आपण बरेच वयोवृद्ध, तुमच्याकडे माळे मावली बरेच वर्ष झाले असतील, बरोबर? आता मृदुंगाचार्याला, पेटी मास्तरला, गायनाचार्याला विचारायची गरज नाही, विणेकराला विचारायचा हक्क आहे आमचा. कारण का त्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे, बरोबर आहे का नाही? गळ्यात माळे माऊली आहे ना? एकाला विचारलं गळ्यात माळे, नाही तसल्या भानगडीत आम्ही नसतो. अरे बरं, तसल्या भानगडीत आम्ही नसतो. भानगड आहे का गळ्यात माळ घालणं? बरीचशी मंडळी अशी आहेत की महाराज आता या भागामध्ये आपण अगदी जीवापाड परमार्थावर प्रेम करणारी मंडळीच या क्षेत्रामध्ये येतात. आणि या क्षेत्रामध्ये जे आले त्यांची विचारधारणा, त्यांचं चालणं, त्यांचं वागणं अगदी वेगळ्या दृष्टीचं आहे. तुमच्या आमच्यासारखे जरी एखादा माणूस त्याची चेष्टा करायला लागले, त्याला दम द्यायला लागले, त्याला खवळायला लागले, त्याला मारू लागले, त्याला हाणू लागले, शिव्या देऊ लागले, तर इतर मंडळी म्हणतात अरे अरे सात्विक व्यक्ती, गळ्यात माळ आहे त्याच्या, आळंदी पंढरीची वारी करतो तो, आणि त्याला तो असं बोलतोस? बोलू नको. तो व्यक्ती आपल्यासारखा नाहीये, अशी एक भावना व्यक्तीची आहे, बरोबर आहे? पण काही ठिकाणी जर आपण गेलो तर महाराज आता काय सांगा, वाईट वाटतं. आळंदीच्या पंढरीच्या वारी संघ चलत असताना गळ्यामध्ये माळ आहे. नवे मी इथं महाराज तुमच्या घाटकोपरला आलो होतो. घाटकोपरला तुमच्या सूर्योदय हॉस्पिटल आहे, आणि तिथं काय म्हणतात विनोबा भावेंनी गो हत्याविषयी काय केलं होतं, त्या ठिकाणी सत्याग्रह चालू केला होता. आणि कुठं देवनार कत्तलखान्याला गाईची कत्तलखाना होऊ नये म्हणून मी तिथं जवळजवळ माझ्या होते 4-5 वर्ष 5-6 वर्ष सलग गेलो. 2 महिने 3 महिने 4 महिने थांबायचो आणि पुन्हा नंतर निघून जायचो. तर त्यावेळेस पाहिलं महाराज, ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळी गंध आहे, तो व्यक्ती आतमध्ये कुठं त्या कत्तलखान्याच्या गेटच्या आत गाई कशी कापली जाते. आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही, मी काल्याच्या कीर्तनात हा प्रसंग सांगत असतो. मला भगवंतानी गाई सांभाळलेली आहे, गाईला पाळलेलं आहे, आणि त्या गाईची कत्तल कशी होती त्या कत्तलखान्यामध्ये तुम्ही जाऊन आलास तर कळेल महाराज. पण तिथं महाराज ही गाई कापण्या योग्य आहे की नाही हे पास करणारे कोण महाराज? त्यांचे डॉक्टरची नावं म्हणा किंवा आतले दलाल म्हणा. महाराज गळ्यात माळ, कपाळी गंध, वाईट वाटतं महाराज एवढं की ती व्यक्ती पुन्हा म्हणते की ह्या गायला कापायला काय हरकत नाही. नसेल तर चांगले जवान अगदी तरुण काही वासरं असतात, गोवंश असतात महाराज, कुणाचे पाय मोडतात, हे कुणाचा कान कापून टाकतात, कुणा शिपूट कापून टाकतात, आणि म्हणतात की हे आता तिकडल्या उपयोगाचं नाही, हे कापण्यायोग्यतेचं आहे, घेऊन जावा, कापा.
आणि पास करणारे कोण? ब्राह्मण मंडळी, जोशी, कुलकर्णी, हे डॉक्टर लोक तिथं महाराज. हे वाईट वाटतं आम्हाला. तरीही आम्ही तिथं सत्याग्रहाला गेटवर आम्ही ज्यावेळेस थांबायचो त्यावेळेस एकही गाय आत सोडत नव्हते, बैल सोडत नव्हते. पण पोलीस आले की आम्हाला पकडून घेऊन जायचे, पोलीस स्टेशनला नेऊन ठेवायचे आणि पुन्हा 2 तासांनी सोडून द्यायचे, जावं म्हणे महाराज. तर किती कैक वर्ष तिथं तो सत्याग्रह चालला, पण चालूनही काही फायदा झालेला नाही. आम्ही म्हणलं आता इतके वर्ष आपण तिथं जातो तरीही त्याचा काही फायदा होत नाही. इकडंच बाहेर अनेक ठिकाणी अडवल्या सुद्धा काही आम्ही, तिथेही सोडून द्यायला लावल्या. जिथं जिथं गो चालू होतं तिथं नेऊन सोडल्या. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की गळ्यामध्ये माळ आहे, कपाळी गंध आहे, पण त्याचा जर विचार केला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा आणि यांचा कसलाही संबंध नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबा हे पंढरपूरला जात आहे आणि त्यांनी पाहिलेला परमात्मा आपणही जातो आणि आपण पाहिलेला परमात्मा महाराज जमीन आसमानचा फरक दिसतो. नवे नवे मी तुमच्यावर नाही सांगत, मी माझ्यावर घेऊन सांगतो. मी कैक वेळा म्हणतो की महाराज जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नवे नवे महाराज तिळ तिळ पुण्य साचा पडे. थोडं थोडं पुण्य साचलेलं आहे आमचं अनेक जन्मामध्ये महाराज, अनेक जन्मामध्ये थोडं 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 साचलं असेल. तिळ तिळ पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे. अनेक जन्माला जोडलं गेलेलं असावं म्हणून महाराज या मुखातून त्या भगवंताचं नाम निघलं जातं. हे आम्ही छाती ठोकपणाने सांगतो. विठाल असून काही उपयोग नाही. आज पंढरपुरात जन्म घेऊन मला जवळजवळ माझ्या मते 56-57 वर्ष होत आले. 1969चा जन्म, 69 आणि किती 25, 2025 आहे ना, 1969 आणि किती 25 पुढचे. मी बीजगणितात नापास झालो म्हणून महाराज झालो. आता 10वीचे पेपर चालू आहेत ना, त्यामुळे सांगतो महाराज अक्षरशः अंदाजे 56 वर्ष झाले, अंदाजे 57 रिडिंग चालू असेल रिडिंग. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की एवढे वर्ष झाले त्या पंढरपूरमध्ये आहे, रोज पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा कधी कधी प्रयत्न करतो. कधी कधी जाणं होतं, कधी नाही होत. इकडं बाहेर असं निघून आलो तर नाही जाणं होत त्यावेळेस. पण मला असं वाटतं की महाराज लहानपणापासून पाहतो तो मला देव तसाच दिसतोय अजून. लहान असताना अगदी त्यावेळेस खूप वेगळा काळ होता. दुपारी 2 वाजता महापूजा चालू व्हायची आणि मठामध्ये आपल्या अनेक मंडळी यायची. महाराज आमचा महापूजेला नंबर लागतोय का म्हणून, आणि अनेक भक्त मंडळी यायचे. महाराज आम्हाला महापूजेला घेऊन जायचं. आम्ही महापूजेला गेलेलो आहे. कधी कधी प्राक्षपूजा होती त्यावेळेस ती लिंबू साखर घेऊन जायचो. देवाच्या अंगाला आम्ही हात लावलेला आहे. नवे नवे महापूजा करायच्या टायमाला कपडे स्वतःचे देवाचे स्वतः आम्ही उतरवलेले आहेत आणि स्वतः लिंबू साखर लावून दही दूध वगैरे ब्राह्मण साईडला उभा राहायचा महाराज आणि ते आपल्याला सांगायचे ना, आपण त्या देवाची महापूजा करायची. खूप आनंद येत होता त्या काळात. अगदी जवळून देवाला पाहिलं, रुक्मिणी मातेला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं. तिथले अनेक देवदेवता आहेत ना आजूबाजूचे, सगळ्या देवादेवांना पेढा खाऊ घालतात. तुम्ही पेढा खाऊ घालता ना? आषाढीला आल्यानंतर अनेक मंडळी पेढा घेतात महाराज, घेतात. देवा देव काही खात नाही मला, ते असाच उभारला. हे बळत त्याच्या तोंडात असं असं करून बळत त्याच्या तोंडाला हे एवढं मोठं महाराज बाहेर आलेलं असतं. महाराज खातो का तुमच्या हातून देव? खाल्ला का? किती वर्ष झालं वाऱ्या तुम्ही करतायत? माझ्या हातूनही नाही खाल्ला म्हणून तुम्हाला मी विचारतो महाराज. नवे नवे महाराज खरं सांगतो इमानदारीनं, तो परमात्मा पांडुरंग अजून आमच्या स्वप्नात नाही. विठाल तुम्हाला जर तो परमात्मा भेटत असेल स्वप्नामध्ये, दर्शन देत असेल स्वप्नामध्ये, जे त्याचं खरं रूप आहे. कसं रूप आहे महाराज? राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा,
भगवंताचं वर्णन केलंय महाराज काय काय अभंगामध्ये. या अभंगामध्ये राजस कुमार मदनाचा रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपली, रवी शशी कळा लोपली. सर्वांना माहिती आहेत महाराज. महाराज काही ठिकाणी तर काय सांगावं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखमाईच्या पती, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम. नामदेव महाराज तर एके ठिकाणी म्हणतात, जडी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, देणे माझ्या मना अनंत जन्मीचे. मला एक सांगा, इथून तुम्ही पंढरपूरला निघालात 10 तास 12 तास तसंच प्रवास लागत असतो. आता मीच तिकडून आलोय, गाडी एवढी स्पेशल गाडी, तरी सुद्धा महाराज इथे यायला जो 7-8 तास निघून गेले. रस्ता काही काही ठिकाणी खूप चांगला आहे, काही काही ठिकाणी काम चालू आहे. अनेक मंडळी म्हणतात काम चालू आहे. तरी मला एक फोन केला होता महाराजांनी, अध्यक्षाने काय फोन केला होता की त्यांनी म्हणले की बरोबर आहे ना, रस्त्याचे कामं चालू आहेत महाराज, लवकर या बरं का, वेळेत या. अंदाज माहीत नाही महाराज. त्यांनी लोकेशन पाठवल्यामुळे आम्हाला विचारायची काही एवढी गरज पडली नाही. तरी मी पांडुरंग महाराजाला सतत फोन करायचो, महाराज इथपर्यंत आलो आहे, अजून किती लांब आहे, इथपर्यंत आलो किती लांब आहे. ते म्हणले काय अडचण नाही, वेळेत येत आहे तुम्ही म्हणले. तर महाराज एक आहे, तुम्ही इथून तिथपर्यंत जाता, पण त्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर आपला सगळा क्षीण भाग निघून जातो म्हणे. कितीतरी लांब महाराज, कोणी 12 तास उभारतंय, कोणी 14 तास, कोणी 20 तास, कोणी 25 तास उभा राहून महाराज ज्या वेळेस त्या मंदिरात आलो आपण, त्यावेळेस त्या देवाला पाहिल्याबरोबर महाराज भाग गेला. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. त्या मंदिरात समोर आपण आलो, फॅनपाशी आलो ना, इकडून गरुड खांबापासून पहिल्यांदा तिकडून त्या याच्यापासून आलो ना आपण, त्या झाडापासून कोणती कानोपात्रापासून. मेन तसं मुखदर्शन नुसतं झालं तरी महाराज अर्धाशे निघून. आणि त्या फॅनपाशी आलो की आता इथला फॅन बंद केला म्हणा, स्वर लागत नाही म्हणून. फॅनपाशी आलो की जवळजवळ सगळा शिन निघून जातो आणि एकटक त्या देवाला पाहत राहतो. कोणाशी बोलत नाही आपण, मुखाने नामचिंतन असतं, बरोबर आहे नाही, सगळ्यांच्या अंतकरणातले महाराज. पण लक्षात ठेवा, एवढ्या वेळेस आपण दर्शन केलंय तिथं, एवढ्या वेळेस त्या बारीत राहिलो तिथं, एवढ्या वेळेस अनेक वेळेस. पण जसा तुकोबरांना देव दिसलाय तसा आपल्याला दिसलाय का? आपल्याला नाही दिसला. आपल्याला कसा दिसतो? कमरेवर हात ठेवलेले, काळा कुट्ट, हे चेहऱ्यावर बघितलं तर ती जणू काही त्याला देवीचा रोग येऊन गेलाय वाटतं ना. आपण वाळूत बसलो, असा हात टेकवला, हाताला असे खड्डे, वाळू रुतली खड्डे खड्डे पडतात ना. आम्हाला तुम्ही म्हणा, तुम्ही ये देवाच्या अंगावर एवढे खड्डे खड्डे का होत? असं सांगतात की ज्यावेळेस देव पंढरपुरात पहिल्यांदा आला,
रुक्मिणी माता रुसलेली होती, तिला घेऊन जायचं म्हणून हे खरं निमित्त. पण ज्याचं लग्न झालं ना, आता आम्हाला काही एवढा अनुभव नाही, ज्याचं लग्न झालं ते बरोबर सांगेल मला. सासरवाडीला तर जायचं असतं, रुसलेल्या पत्नीला तर घेऊन यायचं असतं, पण तुझ्याकडं काही काम नाही, माझं दुसरंच काम आहे असं बरेच सांगणारे. पांडुरंग महाराज सांगितलं का कधी तुम्ही? महाराज खोटं बोलून काय ना, पण पत्नीचा राग कसा जाईल, मी तिला कसा दिसेल, बरोबर ती एकमेक करतात. देवाचंही तेच कारण होतं. महाराज पहिल्यांदा पंढरपूरमध्ये आले तर तुम्ही म्हणाल की आले आले बाबा स्थान कोणते पंढरपुरामध्ये, असं सांगतात. आळंदी यात्रा झाली, अमुषा झाली की पंढरपूरमध्ये पांडुरंगाला कार्तिक मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिनाभर देव आमच्या मंदिरामध्ये देव नाही. तुम्हाला कुठं असतो त्यावेळेस 1 महिनाभर देव गोपाळपूरच्या खाली चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विष्णुपद म्हणून आहे, त्या विष्णुपदावर देव 1 महिनाभर तिथं. आमच्या पंढरपूरमधले स्थानिक लोक, अनेक लोक रोज डबे घेऊन तिथं जाणारे, रोज तिथं जेवतात आणि देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून मग पुन्हा माघारी येणार. काही काही भक्त मंडळी दुसरे आले तर त्यांना आपल्याला तर घ्यायलाच लागतं, पण दुसऱ्यालाही पंगत आपली काही काय होईना 2 माणसाची, 5 माणसाची, 11 माणसाची व्हावी अशी करतात. आणि पुन्हा निघून येणारी मंडळी, अनेक मंडळी महिनाभर काही काहींचा नियम रोज तिथं जाणार महाराज जेवायला. तर देव पहिल्यांदा तिथं पाय लागला म्हणून त्याचं नाव विष्णुपद आहे. आणि त्या वाळवंटातून देव येत असताना दगडी पुलाच्या अलीकड त्या चिंचेच्या झाडाखाली कोणतं रुक्मिणी मातेचं खरं स्थान तिथं आहे. ते कोणतं वन म्हणतात, दिंडीर वन. दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता खरी. आणि तिथलं रुक्मिणीला आपला काय म्हणतात, काय रुसवा घालवायचा आणि निघून जायचंय. पण रुक्मिणी मातेकडे डायरेक्ट आलो असं न दाखवता मध्ये भक्त पुंडलिक राहायचं मंदिर. आणि मी भक्त पुंडलिक राहायला भेटण्याकरता आलेलो, तुला भेटण्याकरता नाही. माझा भक्त इथं रात्रंदिवस मला हाक मारतोय, मग त्याला दर्शन द्यावं, त्याचा उद्धार करावा आणि मग तू भेटली तर तुला घेऊन जावं, हे खरं निमित्त सांग. आणि महाराज ज्यावेळेस तो वाळवंटातून येत होता तर चंद्रभागेच्या वाळवंटात ती वाळू उडत होती महाराज. आणि उडता उडता महाराज त्या देवाच्या गालावर, चेहऱ्यावरती येत होती. तर जिथं जिथं ती वाळू पडत होती तिथं तिथं महाराज तो खड्डा पडत होता. म्हणून देवाच्या चेहऱ्यावर ते खड्डे तुम्हाला दिसत आहेत. त्याला म्हणायचं सुकुमार, राजस सुकुमार. हे सुकुमार आहेत महाराज. अनेक मंडळी सुकुमार खूप असतात. राजाची मुलं सुद्धा सुकुमार असतात. एक राजाचा मुलगा होता, सुकुमार होता. घरची परिस्थिती अशी चांगली असल्यामुळे राजाचाच मुलगा तो. त्यातले सगळे असे काला वगैरे करायचे, दुधात वगैरे ते असे चुरून वगैरे अगदी बारीक करायचे, मग त्याच्या तोंडात घास द्यायचे महाराज, अगदी गिळाय पुरता. तरी त्या राजाच्या मुलाला घाम असा ते खाताना अगदी चुरून दिलं तरी महाराज घाम झाला. ती बाकीची म्हणजे अहो किती तुम्ही सुकुमार आहेत, एवढं आम्ही चुरून तुम्हाला देतो. ती म्हणजे चावायची तरी मला काम करावं लागतंय ना, म्हणजे किती सुकुमार तो राजा. तसं महाराज देव अगदी सुकुमार आहे, सुकुमार. अगदी राज म्हणतात ना, रवी शशी कळा. रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र, हे दोघंही लोपले जातात. एवढा सुकुमार आमचा देव आहे. पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पुतळा,
सुंदर आहे. ज्यांनी ज्यांनी पाहिला महाराज, जसा ज्यांनी पाहिला तसं त्यांनी वर्णन केलेलं आहे. निळोबारायांनी वेगळंच वर्णन, ज्ञानोबारायांनी पांडुरंग कांते दिवे तेज झळकते. पांडुरंग कांते दिवे तेज झळकते. रत्नकिळ पांगती सभा. अग्नीत लावून तेज गुंडाळले. अग्नीत लावून तेज गुंडाळले. नवनावे तेजी शोभा. कानडाव विठ्ठल घरनाथ. कानडाव विठ्ठल घरनाथ. अनेक अनेक मंडळीनं महाराज काय वर्णन साधलं सगळ्या सगळ्या साधू संतांनी. महाराज आमचे ज्ञानोबा आहे तर म्हणतात, जे योगी योग करता करता दमले, तपिक तप करता करता दमले. महाराज तो आम्ही जाऊन तिथं पाहिला. योगिया दुर्लभ तोया देखिला सागरे. 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 पाहता पाहता मला न पुढे गणी. पाहता पाहता न पुढे गणी. देखिला देखिला देवाचा देव. देखिला देखिला देवाचा देव. देखिला देखिला देवाचा देव. देखिला 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 देवाचा देवाचा देव. ज्ञानोबा राय म्हणतात की महाराज मी तो पाहिला आहे आणि मला या पद्धतीनं दिसलाय महाराज, जे योगींना सुद्धा आजपर्यंत भेटला नाही. महाराज आपणही जातो, अनेक वर्ष जातो, कधी बोलला का हो आपल्याला, भेटला आपल्याला? आणि जनाबाईने नुसती हाक मारली, नुसती हाक मारायला, जातं घ्यावं, दळण घ्यावं, त्या खोट्याला हात लावला. महाराज जनाबाईने नुसती म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू. ये म्हणल्याबरोबर देव हजर होता. तुम्ही इथं बसलेल्यापैकी उठा आणि म्हणा, देवा मंदिरातला विनेकरी येतोय का नाही कुणा ढापल्या. काय काय वादर विनेकरी असत्या. आता पारा असेल ना तुमच्या घरी, आहे ना पारा? ठरलेले दिवस, ठरलेली तारीख, ठरलेली वेळ, बरोबर आहे ना? त्यातले ते या बाजाराला आता या दिवसात रात्री 12 ते 2 असावं कीर्तन संपल्यावर, आणि 2 वाजता याला लागावी शुगरचा त्रास. याला हात मारतो महाराज, ए अरे या कुणीतरी, ऐ ऐ वरच्या आळीतले काय वरचे काय म्हणतात त्याला तुमच्याकडे, वरचा पाडा, वरचा पाडा, खालचा पाडा, कोणीच यायला तयार नाही. महाराज ही वैतागतो, हे बाबा हे देवा, ही तुझा विना आणि तू पुन्हा मी काय तुझ्याकडे येत नाही बाबा, अशी आपली स्थिती आहे. पण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी त्या देवाला बघितल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांना देव कसा दिसला हो, अभंगाच्या पहिल्या सुंदर
चाली म्हणतायत महाराज. एकदा गोड चाली म्हणणार आहेत महाराज. गोड त्या पद्धतीनं वाजवणारे जरा त्यांच्याबद्दल तिकडले मंडळी साथ देणारे मंडळी आहेत. आणि समोरच्या मंडळीची तर काही गरज नाही मला सांगायची. हे चांगले गाणारे आहेत, वाजवणारे. त्यांनी समोर बसलेले तुमचं चलो द्या महाराज. गोड जसं ज्यांना पटलं त्या पद्धतीनं, जसं ज्यांना जसा दिसला त्या पद्धतीनं महाराज. जसे काही आम्ही लहान असताना एक गोष्ट आम्हाला सांगत होती. आंधळे असतात, आंधळे त्यांच्या, त्यांना हत्ती बघायचा असतो, बरोबर आहे. हत्ती बघायचं म्हटल्यानंतर कुणी पायाला हात लावला, कुणी त्या कानाला हात लावला, कुणी पुढच्या डोक्याला हात लावला, कुणी सुंडीला हात लावला. आणि जो तो वर्णन करू लागला त्या हत्तीचं. वर्णन करत असताना त्या हत्तीचं वर्णन नव्हतं का हो? होतं, पण हत्ती तसा होता का हो? काही म्हणले की मुसळाप्रमाणे, कुणी म्हणे ते कान बघितला नसता म्हणजे सुपाप्रमाणे. हत्ती सुपाप्रमाणे कान नाही, पण जसा ज्यांना दिसला तसा त्यांनी ते वर्णन केलं. आपल्याला अजून दिसलाच नाही महाराज, आपण वर्णनच करत नाही. साधू संतांना कसा दिसलाय? हा तो सुंदर आहे. पंढरपूरच्या जवळ एक गाव आहे महाराज, ज्याचं नाव मंगळवेढा. मंगळ वेढे भूमी संतांची, सर्वांना भावगीत माहिती आहे ना. तर त्या संतांच्या भूमीमध्ये महाराज एक भक्त होते. आणि त्या भक्ताचा एक समजा त्याला अभिमान होता, माझ्या इतकं सुंदर या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. किती सुंदर होते असं सांगतात की पान जर खायला लागले, पान बरोबर आहे ना, इथून खाली गेलं तर तो रस खाली उतरलेला दिसत होता. अगदी पारदर्शक ते शरीर इतकं सुंदर होतं महाराज. तिचं नाव कान्होबा. आत्ताच आपण मागे होऊन गेलो तर देवानी अगदी मंदिरात तिला जागा दिली महाराज. कान्होपात्र होती. तर ती महाराज असं होतं की तिचं अगोदरचं जीवन जर पाहिलं तर ती एक वेश्या होती. आणि तिला तिच्या सौंदर्याचा खूप मोठा अभिमान होता. आणि असावा पण, जे सुंदर आहेत ते महाराज असतातच, सांगायची गरजच नाही महाराज. ते सुंदर आहेत, त्यांना अभिमान आहे. आता आपण तसे नाहीत, त्याचा विषय वेगळा आहे महाराज. आपण हाताळी तोंड नरसोबाची वाडी. आपलं काही वर्णन कोण करतंय का महाराज? आपल्या शेजारचं आपल्याला कोणी वर्णन म्हणजे कोणी बोलणार सांगेनार. कानोपात्र होती महाराज. एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. आणि त्या सुंदरपणाविषयी तिला खूप मोठा अभिमान. ती होती दिंडी वारकरी चालले आणि वारकऱ्यांनी वर्णन भगवंताचं सुरुवात केली महाराज. तो परमात्मा माझा असा आहे. माझा प्रमाण म्हणून गेलो आपण. राजस कुमार मदनाचा पुतळा काकड्यातले अभंग होत होते महाराज. योगी या दुर्लभ तोम्या देखीला साजनी, पाहताना पाहताना पुरे धनी. नवे नवे महाराज अवताराच्या राशी तो हा भावितेवरी. महाराज ते वर्णन करत असताना ते म्हणले माझ्या इतकं सुंदर, माझ्या इतकंही तो सुंदर आहे का? ते म्हणले अहो तुमचं सुंदर पण किती दिवसात, किती दिवसात, पण हा अनादी कालापासून एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की महाराज काय सांगावं. त्याला लोणी खूप आवडतं. लोणी सुद्धा एखाद्या वेळेस थोडं कठीणाई लागेल. आपण हातात जर घेतलं ना लोणी, तर लोणी सुद्धा आपल्याला एखाद्या वेळेस ते जरा थोडं जड लागेल. पण त्याच्याही पेक्षा मग माझा परमात्मा हे असं म्हणल्यानंतर ते म्हणले की एवढा चला मलाही भेटायला जायचंय. तुम्ही निघाले का तिकडं? म्हणे हो निघाली महाराज. दिंडीमध्येच भजन करत करत तीही निघाली. लाईनला उभारली आणि दर्शन घेता घेता अनेक मंडळी दर्शन घेत आहेत आणि हिही दर्शनाला निघाले. आणि दर्शनाला गेल्यानंतर महाराज पायावर डोकं ठेवायचं. पहिल्यांदा तर पाहिल्याबरोबर ती काळा टुक, ती चेहऱ्यावरती ते मनात काही बरं नाही, पण बाकीचे घेत आहेत. इथपर्यंत आलो आपण. दर्शन घेऊन मग निघू या हिशोबाने दर्शन घेण्याकरता डोक्यावर ठेवणार. तर महाराज डोकं ठेवल्यानंतर ते देवाच्या पायावर काही तर प्रसाद वगैरे असेल काही, किंवा एखाद्या वेळेस खडा असेल, मातीचा वाळूचा याचा, ते रुतला डोक्याला. अरे अरे किती देव कठीण आहे म्हणे. लबाडीच संत म्हणे, एवढा कठीण देव. आणि याचं वर्णन एवढं म्हणे किती कठीण आहे म्हणून ती दाबायला महाराज दोन बोटांनी दाबायला सुरुवात केली, किंवा हात लावला असेल पायाला दाबण्याकरता. तर महाराज त्या पायामध्ये दोन बोट इतके, बोट एक काय म्हणतात ना 1 इंच कांडभर बोट आत गेलं महाराज. इतका मुलायम तो देव झाला, इतका मुलायम झाला की तिला सुद्धा असं वाटायला लागले की लोण्यापेक्षाही देव मऊ आहे. आणि मग तिला खरं दर्शन घडल्यानंतर आनंद वाटला. आणि मग म्हणले की देवा माझी चूक झाली, माझ्याही पेक्षा काही पटीनं सुंदर तुम्ही आहात महाराज. आणि पुन्हा महाराज
पुन्हा मंगळवेढ्याला गेले नाही, तिथंच माघारी पासून जे झाड आहे ना कानोपात्राचं आपण तिथंच समाधी कानोपात्राची झाली विठ्ठल. देव खूप सुंदर आहे. पाहिली आराधनाची, पैसे दिली घडोली, पैसे दिली घडोली, पैसे दिली घडोली. पाहिली आराधनाची, पैसे दिली घडोली, पैसे दिली घडोली, पैसे दिली घडोली. पाहिल्याय वेळ लागला, वेळ लागतं काय त्यांना पाहिलं की आता गवळणींचं वर्णन करतो आपण म्हणतो ना, देखिला डोळा बैसला मुनी तोची वदनी उच्चारी. महाराज देव इतकं जन जन पाहिलं त्याला वेळच लागतं महाराज, वेळ लागतं. एक प्रसिद्ध उदाहरण तुमच्या पुढे मांडतो म्हणजे लक्षात येईल देव किती सुंदर आहे. जरा थोडं पाठीमागे जावा. प्रभू रामचंद्राच्या कालावधीत असं सांगतात, प्रभू रामचंद्र या दंडकारण्यामध्ये येत असताना दंडकारण्यामध्ये एका शिळेला पाय देवाचा लागला. मोठी शिळ पडली होती आणि तिला पाय लागला आणि शिळेला पाय लागल्याबरोबर त्या शिळेतून सुंदर अशी स्त्री महाराज तयार झाली, नमस्कार केला आणि महाराज आपल्या आपल्या निजस्थानाला निघून गेले. बरं ही बातमी बघता बघता या दंडकारण्यामध्ये एवढी पसरली महाराज, सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती सज्जना चाले महाराज. ती कीर्ती इतकी पसरली की तुम्ही म्हणाल की ती कोण स्त्री होती? आई. सर्वांना माहिती आहे आईला उद्धार झाला आणि ही कीर्ती कळाली. पण ह्या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी अनेक महात्मे तप करत होते. कोणी गुहेत, कोणी झाडाखाली, कोणी झाडावर, कोणी पाण्यात, कोणी एका पायावर, कोणी दोन पायावर, कोणी अग्नी लावून तप करत होते महाराज. आणि तप करता करता महाराज काही काही अगदी इच्छेनं तप करत होते. मग काही वादळं असे आहेत की महाराज कुणाच्या दाढे वाढली, कुणाची जटा वाढली, कुणाचं लग्नच होत नव्हतं म्हणून साधू झालेले. इच्छा खूप. आता गावागावी महाराज बरीचशी मुलं आहेत, इच्छा खूप आहे लग्नाची पण काय म्हणतात लग्नच होईना. काय करा महाराज, या आळंदीला मग आता करता काय ना आळंदीला येऊन थांबा. अजून पुढे जाऊन सांगतो, काही लहान लहान मुलं आहेत महाराज, आतापासूनच तयारीला का मुली कमी आहेत, मुलं जास्त आहेत. आत्ताच कुठल्या तरी संस्थेत आमच्या पांडुरंग महाराजांनी इथे संस्था काढली महाराज. आता उद्या जूनमध्ये खूप मोठी संस्था होईल, लहान लहान मुलं आहेत. पण एक आहे महाराज, आपल्या वारकरी शिक्षण संस्थे आपलं वारकरी संप्रदायाचा प्रचार, वारकरी भजनाचा प्रचार आपणच वारकऱ्यांनी केलाही पाहिजे. आणि ते खूप मोठं काम आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आपल्या गावामध्ये करतायत. मला दाखवली त्यांनी इमारत म्हणून. खूप मोठी इमारत तयार झालेली, थोड्याच दिवसात ते राहिलेलंही काम पूर्ण होईल. आणि पूर्ण झाल्यानंतर आपल्या परिसरातले काही मंडळी असतील, एका मंडळीने आपल्या पाहुण्या रावळ्यांना इकडं तिकडं महाराज काही हायस्कूलमध्ये जर गेलो, काही हॉस्टेलला जर आपण पाठवले मुलं, लाखो रुपये खर्च येतोय. तिथं शिक्षण होईल, डॉक्टर होईल, काय म्हणतात मुलगा इंजिनियर होईल, कलेक्टर होईल. पण महाराज आपली हिंदू संस्कृतीचं जे शिक्षण आहे, संस्कार आहे, हे संस्कार त्या महाराज कॉलेजमध्ये मिळणार नाही. ते सगळे संस्कार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मिळतील. हे आमचे पांडुरंग महाराजांचं कार्य. इथं आनंद वाटला ते पाहून. या दंडकारण्यामध्ये अनेक महाराज ऋषी मुनी तप करत होते. कोणी इच्छेनं म्हणा, कोणी स्वइच्छेनं म्हणा, कुणाला खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. पण काही इकडं मार्गच कुठला सापडला नाही म्हणून साधू झालेले महाराज बसले तिथे महाराज. आणि यांच्या कानावर ही बातमी पसरली. कोणती? कुणीतरी एक राजपुत्र आलेला आहे आणि तो दगडाला पाय लावला की सुंदर स्त्री तयार होती महाराज. आणि असं म्हणल्यानंतर महाराज यांना वाटलं आता दगडाला पाय लावल्यानंतर मग आपण तिथं गेल्यावर तो दगड फुडकायचा कुठला. मग इकडूनच तयारीत निघाले महाराज. कोणी लंबुळा दगड, कोणी गणगुळा दगड, कोणी गोरा गुमटा दगड, कोणी सावळा दगड, कोणी काळा काळा पाषाण अगदी जसा ज्याला आवडत होता
किंवा जसा ज्याच्या नशिबात झाला दगड सापडला, हे दगड एवढे मोठे घेतले डोक्यावर आणि निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर कुठं, तिकडून राजपुत्र प्रभू रामचंद्र येत आहेत, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र येत आहेत. आणि हे दगड त्यांच्याजवळ नेऊन टाकायचं आणि त्यांना विनंती करायची की देवा, या दगडाला पाय लावा म्हणजे सुंदर स्त्री होईल आणि तिच्या संग आम्ही लग्न करू. ही यांची भावना. कुणाची? या साधू, बरोबर आहे ना, या साधूची भावना ही. पण महाराज परिस्थिती अशी की ते डोक्यावर दगड आहे, प्रभू रामचंद्र पुढून आलेले, देव सुंदर किती याबद्दल मला तुम्हाला हे उदाहरण द्यायचंय की महाराज देव तिकडून आला, यांच्या डोक्यावर दगड आहेत हे विसरून गेले महाराज. आपल्या डोक्यावर दगड आहेत आणि ह्याला पाय लावून सुंदर स्त्री बनवा हे सांगायचं हे विसरून गेले आणि मनोमन भावना तयार केली की देवा तूच किती सुंदर आहे, आम्हाला पुरुषच का बनवलं, आम्हाला स्त्रिया बनव म्हणजे आमचा पती तू होशील, एवढा देव आमचा सुंदर म्हणून महाराज म्हणतात सुंदर ते देव सुंदर आहे महाराज. आणि जगद्गुरु तुकोबारांना देव तसा दिसला नाही. आपल्याला दिसत नाही, हे आपलं काहीतरी दुर्भाग्य म्हणावं लागेल. पण जगद्गुरु तुकोबारांना जसा दिसला, तुकोबारांनी वारी केलेली आणि आपणही वारी करतो. तुकोबाराही चालत गेले, आपणही चालत जातो. महाराज एके ठिकाणी म्हणतात गुढी उभारावी, गाडी वाजवावी, वाटती चालावी पंढरीची वाट आपणही चालतो, तेही चालतायत आणि त्यांनाही देव बसला. जर नामदेव महाराजांना देव भेटलाय, जर एकनाथ महाराजांना देव भेटला, त्या एकनाथ महाराजांच्या घरी महाराज एक पद आहे, कोणतं? संत एक नाथा घरी कावडीने पाणी भरी, पाणी भरोनिया देव माझा दमला. तुम्ही म्हणाल महाराज किती वर्ष पाणी वाहिलं? 36 वर्ष पाणी वाहिलं म्हणतात एकनाथ महाराजांच्या घरी. खोटे, 36 वर्ष नाही महाराज. अजूनही सांगतो तुम्हाला, नाथ महाराजांपासून सन 2025 पर्यंत, आता हे 26 आलेलं आहे, 2025 पर्यंत आम्ही दरवर्षी पैठणला जात असतो एकनाथ षष्ठीला. आणि एकनाथ षष्ठीला असं सांगतात, आतला नाथ आणि बाहेरचं, 2 नाथाचे मंदिर आहेत, बाहेरचा नाथ आहे आणि आतला नाथ. तर आतल्या नाथांच्या मंदिरामध्ये मोठा रांजण आहे आणि त्या रांजणामध्ये तिथले ब्राह्मण मंडळी गंगेचं पाणी आणतात कावड म्हणून आणि त्या रांजणामध्ये ओततात. कळशीनं, कुणी गागरीनं, कुणी कशाने, जसे परीनं टाकतात, त्या पद्धतीनं टाकतात. त्यावेळेस कावडीनं पाणी नाथ श्रीखंडाच्या रूपात देव आणून टाकत होता आणि रांजण भरत होता. याही वर्षी अनेक मंडळी त्या रांजणात पाणी आणून टाकतात आणि महाराज त्या रांजणामध्ये ज्याच्या हातून कळशी पडली, ज्याच्या हातून घागर पडली त्याच्यात किंवा भांडं पडलं आणि त्या रानाला उकळी फुटली, खालून गच्च भरतो आणि उकळी पिती महाराज. सगळ्या मंदिरात पाणी होतं, रोडला पाणी वाहिलं जातं, एवढं पाणी तिथं होतं. तर ज्याच्या हातून पडलं, तर असं आजही तिथली प्रथा आहे की त्यावेळेस श्रीखंडाच्या रूपात पाणी आणलं. 2026ला या व्यक्तीच्या हातून मला ते पाणी आणलंय, तर त्या व्यक्तीची पूजा करतात, हार घालतात, पालखीत बसवतात आणि सगळ्या पैठणमधून त्याची मिरवणूक काढली जाती. तर का, तर हाच परमात्मा त्यावेळेस आला होता आणि हाच परमात्मा याच्या रूपामध्ये त्यावेळेस श्रीखंडाच्या रूपात आला, पण यावर्षी याच्या रूपामध्ये आला. त्याची महाराज त्या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. जर पाहिलं नसेल तर यावर्षी एकनाथ षष्ठी 9 मार्चला आहे. 9 मार्चला षष्ठी. तुमची राहण्याची, जेवणाची सगळी सोय मी फ्री करतो तिथं आपल्या मठात. तिथं मठ आहे आपला पैठणला, तर तिथं तुमची सोय करतो, त्याची अडचण नाही महाराज. पण तृतीया, चतुर्थी किंवा चतुर्थी पंचमी या कालावधीत ते रांजणात पाणी टाकतात. षष्ठीच्या आधी चतुर्थी, पंचमी, मग षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी हे 3 दिवस यात्रा तिथली असते. षष्ठीला एकनाथ षष्ठीची समाधी उत्सव, सप्तमीला पुन्हा नंतर दुसरी दिंडी आणि अष्टमीचा काला करून मग दिंड्या तिथून निघून येतात. तर तुम्हाला जर यायचं असेल तर सांगण्याचा उद्देश आहे. तिथं एक म्हणत होतो आम्ही, मनात प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्ये म्हणतात आम्ही, संत एक नाथा घरी कावडीने पाणी भरी, पाणी भरोनिया देव माझा दमला, धाव देवा धाव माझा कंठ दाटला, पंढरीच्या पांडुरंगा हरे विठ्ठला, धाव देवा धाव. अरे किती दिवस तिथं तू पाणी वाहणार आहेस, आमच्यासाठी तुला वेळ आहे की नाही? संत गोरोबाच्या घरी
मडके घडवी माझा हरी, मडके घडोनिया देव माझा दमला, धाव देवा धाव माझा कंठदार. अरे किती दिवस आपण हाका मारायच्या. जर नामदेव महाराजांना भेट देतोय, गोरोबा काकांना भेट देतोय, एकनाथ महाराजांना भेट देतोय, जनाबाईंना भेट देतो, संत सखुबाई संत मीराबाई यांना सर्वांना भेट देतो, आम्ही काही तुझे दुश्मन आहे? आम्ही मृदंग वाजवता वाजवता किती वर्ष घालवली असतील, विणा घेऊन किती वर्ष नाचलो असेल, टाळ घेऊन आम्ही किती उड्या मारल्या असतील, याचं काही गणित आहे? सप्ते करता करता महाराज किती यावर्षी तर महाराजांनी सांगितलं आपल्या गावातल्या सगळ्या तरुण मंडळीनं या सप्त्याचं नेतृत्व घेतलं, त्याबद्दल एकदा टाळी. तरुण मंडळीने घेतलं महाराज. त्यांचा एकच नियम आहे, एकही माळकरी याच्यात नसावा. हा एकही माळकरी जर याच्यात नाही आला तर मग येणार कोण महाराज. तर तरी त्या तरुण मंडळीचं पुन्हा एकदा टाळी वाजून स्वागत महाराज. अशा तरुण मंडळीने परमार्थात यावं. पण आपण परमार्थ करत असताना आपण जरा थोडा इथं थोडा ताला लावला पाहिजे की या मंडळींना जर देव भेटतोय आम्हाला का भेटू नये ना, आम्हालाही भेटला पाहिजे. महाराज आपण किती चाली म्हणता आता कितीतरी तुम्ही चाली म्हणले असते ना, किती चाली म्हणल्यात काही मिळ आहे का त्याचा? तसे तुम्ही खूप चाली. वेगळा अर्थ करू नका, खूप चाली तुम्हाला म्हणता येतात हे मला खूप गोड आवाज आहे महाराज, खूप गोड. हे महाराज काहींच्या मुखामध्ये रसवंतीच असते, साक्षात काय म्हणतात सरस्वतीच बसले, खूप गोड गातात महाराज. आणि वाजवणारे मंडळी ते काय सांगायचे जरी महाराज, ऐकणारी मंडळी तसेच असावीत. आणि महाराज खरं सांगतो मला, आज जवळजवळ पंढरपूर ते इथपर्यंतच 500-525 किलोमीटर प्रवास असेल. कुठं प्रवास करता करता खड्डा आहे, रस्त्याचं काम चालू आहे, धडधड करत इथपर्यंत आलो. थकलो होतो महाराज, खूप थकलो होतो. पण इथं आल्यानंतर महाराज मंडप मोकळा आहे बराचसा. जसं तुमच्याकडं पाऊस पडला का नाही कोणाला ठाऊक, पण आमच्याकडे पाऊस यावर्षी जास्त पडला म्हणा. पंढरपूरला ते अहमदनगरवरून एक नदी येते महाराज, शिना नदी. त्या शिनेला तर एवढा महापूर आला, आमच्याकडे काही गावाच्या गावं वाहून गेले. बरेच जणांच्या घरात काही नवे काही गावामध्ये हेलिकॉप्टरनं माणसं बाहेर काढावं लागली, एवढा तिथं महापूर आला म्हणून. तर महापूर आल्यानंतर महाराज कधी कधी काय होतं, आपण पेरणी करतो, तुमच्याकडं पेरणी भाताचीच असते, पाण्यातच असते महाराज. आणि आमच्याकडे ज्वारीची गव्हाची याची पेरणी करतात. आणि पेरणी केली की महाराज अशी थापचे थाप 5 एकर 10 एकर असं जमीन पेरतात महाराज. आणि पाऊस पडतो, खूप पाऊस पडला की महाराज कधी कधी असं वाहून वावरातनं पाणी निघून जातं बाहेर. आता वावरातून पाणी निघून गेल्यानंतर पेरणी तर झालेली, वाहवाने पाऊस झालेला आहे, वावरातून पाणी बाहेर निघालेलं आहे. आणि पुन्हा ते पेरलेलं उगवतं महाराज. पण कसं उगवतं? जसं पेरलं तसं उगवतं का? नाही उगवत. मग कसं उगवतं? इथं 4 ठोम, तिथं 4 ठोम, तिकडे 4 ठोम. जिथून पाणी वाहून गेलं ना तिथं कुणीच नसतं मला. तर मला इथं सांगायचं काय कारण? इथं सांगायचं एकच कारण महाराज, इथं बरंच जरा टेकाडवर आहे म्हणून राहील आमचं. इथं एवढा टापू चांगला आहे, तिथं याला एकच ठोम आलाय, तिकडे पण एकच ठोम आला, तिकडं 2-4 आहेत महाराज, मधलं सगळं वाहून गेलं. इथंही बरं जरा इकडे एकच ठोंब आलाय. ऑपरेटर आहेत महाराज, काही तिकडं रोडवर बसलेले असतील, आहे का कडे तिकडे एक ठोंब आहे. सांगण्याचं होते आता असं पीक बघितल्यानंतर त्या शेतकऱ्याला बरं वाटतं का? नाही वाटत. बरं वाटतं का? नाही वाटत. त्याला काय वाटतं महाराज? हे सगळं मोडून काढावं, पुन्हा पेरावं वाटतं का नाही? पण एक जुन्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, एकदा पेरलं मोडलं पुन्हा काही ते पीक साधत. मग ते शेतकरी काय म्हणतो, चला आपल्या नशिबात जसं असल, जेवढं येईल तेवढं. तसं इथं आल्या बघितलं मी, म्हणलं आता लई वाहवाने पाऊस झालाय वाटतं इथं. कसं का असं ना आपल्या नशिबाने पण एक आहे, आपलं माहेरचं आहे म्हणून. पंढरपूर आपलं माहेर आहे सर्वांचं. पण उद्यापासून महाराज मोठे महात्मे येतील. त्या टायमाला पुरुष मंडळीकडं महिला मंडळीकडं सगळा मंडप गज भरावा, हीच आपली तुमच्या पुढं सर्वांपुढं अपेक्षा आहे. आणि पुन्हा पुढे या आणि 9च्या नंतर या असं म्हणायची पाळी येऊ नये. 8:45ला भजन चालू होतं, तर 8:45लाच तुम्ही सर्वांनी पुढे येऊन बसावं, एवढीच हात जोडून सर्वांना विनंती आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव एवढा सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तो विटेवर उभा आहे.
कसा उभा आहे हो महाराज करकटे वरी एवढी या भगवंताचं वर्णन अनेक वेळा तुम्ही पाहिलेलं आहे महाराज, ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात तिथे येऊन पाहता पण अनेक महात्म्यांच्या मुखातून ते ऐकलेलं पण आहे. अजून त्या परमात्म्याचं कसं महाराज रूप ते देवाचं तुकोबरायला दिसलं अभंगाच्या दुसऱ्या. तुळसी हार गळाचे अरे वा. तुळसी हार गळाचे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात अजून त्या परमात्म्याचं स्वरूप तुकोबारायनं कसं दिसलं ते महाराज म्हणतात तुळशीचा हार गळ्यामध्ये घातलेला आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशीचा हार घातलेला महाराज एका ठिकाणी तर म्हणतात महाराज देवाला एवढी तुळस आवडती अति आवडे तुळशी बुका तैसी प्रीती करी भोळ्या भाविका तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कनवळा वैष्णवांचा. तुळशी खूप आवडते. तुम्ही म्हणाल की तुळस का आवडते व देवाला, कशा करता आवडते व तुळस एवढी, आणि तुळशीची माळ आम्ही पुन्हा ती का घालावी. देवाला जे जे आवडतं ते भक्तांनी करावं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला जे देवा आवडतं ना ते आपण केलं पाहिजे महाराज. सीता माता एकदा काय म्हणतात ना हे करत होते सिंदूर भांगामध्ये घालत होते. ते मारुतीरायनी पाहिलं. मारुतीरायने विचारलं मासाहेब आईसाहेब हे तुम्ही काय करता. ते मी हे करते म्हणजे मालकाला ते आवडतं म्हणून. ते म्हणले प्रभू रामचंद्रला हे आवडतं. मग जे देवाला आवडतं जर आईसाहेब करत असतील मग मी का करू नये म्हणे महाराज. त्यांनी ते एवढंच घातलंय महाराज. मारुतीराय गेले सगळ्या अंगालाच काय म्हणतात सगळा सिंदूर लावून घेतला. तेव्हापासून आपण सुद्धा मारुतीरायला काय करतो सिंदूर लावतोय. कारण का ते देवाला आवडतंय म्हणून भक्तांनी सुद्धा तसं देवाला तुळशीचा हार आवडतो ना आपणही तुळशीचा हार तर राहणार नाही. मग तुळशीचे काष्ट का होईना आपण घालतो आणि म्हणून तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घातली पाहिजे आणि घालावी आणि घातली तर पुन्हा काढू नये. घालायची तर एकदाच पुन्हा काढायच्या. महाराज मध्ये कोरोना होता. कोरोना झाला काही काही वारकऱ्यांना झाला कोरोना काही काही माळकऱ्यांना कोरोना झाला. महाराज तिथून फोन केला हॅलो महाराज कुठे आहेत म्हणलं पंढरपुरात आहेत. काय करता काय नाही आहे व्यवस्थित आहे मठाच्या बाहेर काही कुठं गेलो नाही. असं तुम्हाला काही कोरोना फिरवून मी म्हटलं काय भानगड आहे म्हणजे कोरोनात आमच्याकडे तर नाही आम्ही बरं भरपूर आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे कोरोना झालाय महाराज. डॉक्टरनं फार 4थ्या मजल्यावर ठेवलंय आणि डॉक्टर असं म्हणतात आता माळ काढून टाक. तुमच्याकडे झालं तर नाही कोण महाराज माळ काढ म्हणले. काढ म्हणल्यानंतर मग त्यांनी विचारलं महाराज काढू का कसं. मी म्हणलं कितव्या मजल्यावर 4थ्या. तिथूनच उडी टाक माळ काढू नको. महाराज नाही ऐकलं आमचं. काढली माळ
माळही काढली आणि महाराज कोरोनामध्ये तो व्यक्तीही गेला निघून. राहिले नाहीत बरेचशी मंडळी महाराज. एक लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी माळ काढलेली राहिले का त्यातले मोठ्यावर मोजणे इतके. पुन्हा माळ घालण्याची लायकी नाही त्यांची, आणि घातली असेल तर पुन्हा तुम्ही महाराज एवढ्या अधिकाराची इकडं नाहीत महाराज. एक लक्षात ठेवा, गळ्यामध्ये माळ तुळशीची असावी. देवाला तुळशीचा हार आवडतो ना? का आवडतो एवढा तुळशीचा हार? कोण होता महाराज ही तुळस पूर्वजन्मामध्ये? तुळस ही पूर्वजन्मामध्ये कोण? तर असं सांगतात की जालिंदर राजाची पत्नी तुळस आहे महाराज. आणि या तुळशीनं महाराज खूप मोठा इतिहास आहे महाराज. तेवढा आपल्याकडे आता वेळ नाही, तेवढा आपल्याकडे वेळ नाही. जर तुम्हाला ऐकायचंच असेल या तुळशीचं महात्म्य, तुळस कशी महाराज 7 दिवस आम्ही पूजन पंढरपूरमध्ये मकर संक्रांतीच्या कालामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात 1 दिवस करतो. आणि पुन्हा आपल्या मठामध्ये 1 एकरचा मठ आहे पंढरपूरला, त्या मठामध्ये रोज महाराज 7 दिवस 1 पान तुळशीचं घ्यायचंय आणि भगवंताच्या चरणावर गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण. 1 पान रुक्मिणी मातेनं दुसऱ्या पारडात टाकलं तर दान दिलेला कृष्ण सुद्धा सोडून घेण्याचं सामर्थ्य एका पानात आहे महाराज. तर असे 1 पानं 2000 5000 रोज पानं 1 माता भगिनी वाहिली जाते महाराज. आणि 1 मातेनं तेवढं वाहिलेलं पान गुणिले महाराज तिथं जवळजवळ 2,500-3 हजार महिला पूजेला बसलेल्या असतात. त्या सगळ्या महिलांचं पुण्य एका मातेला मिळणार आहे महाराज. तर असं आता पुन्हा पूजन पुन्हा पुढच्या वर्षी संक्रांतीच्या कालामध्ये होणार आहे. संक्रांत पुढे 7 दिवस, तर त्याच्या आधी महाराज तिथं पंढरपुरात हजर व्हा. 7 दिवस तुमची राहण्याची वगैरे जेवणाची सगळी सोय तिथं होणार आहे. आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल आनंदाने या पूजेच्या बसायची फक्त फी. तुम्हाला जर वाटलं तर मी काही पत्रिका व्हॉट्सअपवर आमच्या पांडुरंग महाराजांच्या आमच्या शास्त्री महाराजांच्या मोबाईलवर मी पाठवून देईल. त्यावेळेस तुम्हाला कळेल. आता फेब्रुवारीत 11 महिने निघून जायच्यात. ज्यांना ज्यांना यायचं असेल तर तुळशीचं महात्म्य महाराज तुम्हाला तिथं ऐकायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये तुळस ज्यावेळेस तुमची इच्छा नाही पण आमच्या आग्रहस्थळ एकदा या, आणि एकदा तिथं तुम्ही आलात ते कार्य पाहिलं की तुळशीची माळ घालूनच पुन्हा तुम्ही माघारी येताल. ज्यांच्या गळ्यात माळ आहे आम्हाला तो आयुष्यभर पुन्हा तुळशीचे पानं वाहिल्याशिवाय, रोज कमीत कमी 11 तरी पानं वाहिल्याशिवाय आपला दिवस घालवणार नाही. हे 100% तितकंच खरं. विठ्ठल काही मंडळी नाही, हे वर्म कळालेलं आहे महाराज. ज्याला वर्म कळालं त्याला सांगायची गरज नाही. टाळ घेऊन उभा राहील, मृदुंगासाठी रात्रंदिवस कष्ट करेल, गायनासाठी रात्रंदिवस त्रास घेईल, कीर्तनासाठी. आणि ज्याला वर्म कळाले. आता आमचे मृदुंगाचार्य महाराज यांना वर्म कळाले. ज्याला आमच्या गुरुवारी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वैद्य सांगत होते महाराज, ज्याला 2च हातोडीत मृदुंग लावता येतो. किती हातोडीत? 2च हातोडीत मृदुंग लावता येतो त्याला मृदुंगाचार्य म्हणावं. बरोबर आहे. आता तुम्ही किती हातोड्या लावल्यात मला काय अजून माहित नाही. मी माझ्या अगोदर पकवाज लावलाय. पण जर कीर्तन होईपर्यंत नुसतं ठाक ठाक ठुक ठुक जर करत असताल तर त्याला मृदुंगाचार्य म्हणू नये. असं कुणाचं वाक्य आहे? माझं नाही, कुणाचं आहे? पांडुरंग महाराज गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराजांचं वाक्य. मग त्याला काय म्हणावं? मृदुंगाचार्य म्हणायचं. मग म्हणायचं काय तुम्ही म्हणा? खेडेगावात आमच्याकडे एक शब्द आहे, तुमच्याकडे आहे की नाही कोणाला महाराज, त्याला म्हणायचे खोड्या. खोड करत राहतो पखवाज कीर्तनामध्ये ठाकठाक ठुकठुक ठाकठाक. बरोबर आहे ना? त्याला म्हणतात खोड्या. तर महाराज ज्याला वर्म कळालं तुम्ही मला कसं काय महाराज? मृदुंग उभा करा. त्याचे 4 भाग आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. जर पूर्वेकडे हातोडी मारली की पश्चिमेकडलं घर लागतंच. पुन्हा दक्षिणेकडे हातोडी मारली की ती उत्तरेकडलं घर लागतंच. 4 तर घर आहेत म्हणे याच्या व्यतिरिक्त कोण. आणि सगळा बिघडून पकवास घेऊन जावा महाराजाकडे. मला ते उभा करायचे, गट्टी जिथं पाहिजे तिथं लावायची, नुसतं बोट इकडे तिकडे फिरवायची. एक इकडे हातोडी मारली की लगी पलीकडे घर, एक इकडे हातोडी मारली की इकडे घर, लागला पकवास, जा बाबा म्हणायचे. कुठं जिथं गेला तिथं पुन्हा याला बिघडलंय म्हणून कोणाला सांगतील, पकवाज वाजवणं शिकवणं सोडून देईल असं महाराजांचं म्हणणं होतं. आणि महाराज अनेक वेळा तसा त्यांनी पकवाज लावला, म्हणून त्यांना गुरुवर्य मृदुंगाचार्य असं म्हणत होते महाराज. हे पांडुरंग महाराजांचं वाक्य. त्यांना वर्म कळालं होतं महाराज.
तसं महाराज काय काय नाही परमार्थाचं वर्म भगवंताला कसं भेटायचं भगवंत कसा भेटला जाईल हे अनेक साधू संतांना त्याचं वर्म कळालं म्हणून महाराज हे कार्य जर आपल्याला अजून वर्मच कळालं नाही म्हणून महाराज आपण कुठेही महाराज कसंही उड्या मारतो हा मोठा आपल्याला वर्माविषयी एकच उदाहरण मांडतो आणि माझी सेवा आटपते घेतो वेळ माझ्याकडे कमी आहे. जरा भजन करा विठाल वास्तविक पाहता वेळेवर कीर्तन चालू झाल्यानंतर वेळेवरच संपेल असं मी म्हणलो होतो. तर 3च मिनिटात आपल्याकडे कमी आणि अभंग तर अजून पुढे अभंग पुढचं काय बरेच वेळा तुम्ही ऐकलेलं आहे. पुढचे अभंग सुद्धा आपल्याला थोडक्यात 2 चरण सांगायचे आहेत. अनेक वेळा पाठ केलं वर्म कळाले की गोष्ट सोपी होती एवढंच मला सांगायचं. वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराज कितीही त्रास घेतला तर मला तो त्रासच राहतो. आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. साधू संतांना त्याचं वर्म कळालं म्हणून देवाच्या जवळ पोहोचलेले आपल्याला वर्म कळत नाही म्हणून अजूनही आपण आजूबाजूनच फिरतोय. हे वर्म ज्यांना ज्यांना कळालं म्हणतात ना चुकलिया वर्म फेरा पडे. आपलं वर्म चुकून देऊ नये. महाराज वर्म कसं आहे लक्षपूर्वक आहे का. एक असंच तुमच्या आमच्यासारखं एक कुटुंब आहे. थोडक्यात उदाहरण आहे. एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आहे नोकरीला लागलेला आहे. योगायोगाने महाराज आर्मीमध्ये गेलेला आहे आणि आर्मीमध्ये गेल्यानंतर योगायोगाने तो कुठे गेला जम्मू काश्मीरकडे आणि तिकडंच 5-7 वर्ष तसाच राहिला आणि महाराज पुन्हा नंतर महाराज त्याची बदली झाली. थेट पुन्हा इकडं बेंगलोरकडे निघाला. जाता जाता मुंबई मार्गेच जायचं आहे बाबा आपल्या ठाण्यावरून जायचं आहे कल्याणवरून जायचं आहे तर पुन्हा आपल्या गावी येता येणार नाही. मग घरी फोन केला आई माझी बदली झाली पण मी कल्याणवरून तसंच पुढे निघून जाणार पण वेळ नाही. पण एक दिवस मी आधी निघालोय एक दिवस पुढे माझा शिल्लक आहे पण न जाणं गाडी मिळते न मिळते पण सकाळी कल्याणला दुपारपर्यंत पोहोचेल. दुपारचं जेवण तुझ्या हातचं खावंसं वाटतंय मला आणि लगेच पुन्हा 4 वाजता गाडी पुन्हा त्या गाडीत बसून मी पुढे निघून जाणार आहे. मला इच्छा आहे तुझ्या हातची पुरणपोळी खावी. इकडे पुरणपोळी करतात का आपल्याकडे करतात ना पुरणपोळी आणि महाराष्ट्रातली आपली काय पुरणपोळी ही सगळ्यात प्रसिद्ध आहे महाराज आणि ती पुरणपोळी तुझ्या हातची खावी. कोणत्या आईला वाईट वाटेल हो महाराज एवढं सांगितलं वाटेल का बाई. अरे 6 वर्षानंतर माझा मुलगा येतोय आणि पुरणपोळी मागतोय. बाळा कधी येतोय. दुपारी सकाळी 11 वाजता 12 वाजता जेवण करणार 2 वाजता निघून जाणार आहे. वेळ नाही माझ्याकडे. ये बाळा करते मी पुरणपोळी करते म्हणले की ती म्हणला आई मी एकटा नाही माझ्या संग माझे 1-2 मित्र पण आहेत त्याचं कुटुंब पण आहे सगळ्यांना घेऊन ये बाळा. 10-15 जणांचा स्वयंपाक केला. भजनी मंडळाला आमंत्रण केलं. सगळे भजनी मंडळी तिथं आले महाराज. कीर्तनात जे बसून झोप काढत होते त्यालाही आमंत्रण दिलं. कशाला आपल्याला खोटं बोलायचं त्यांनाही आमंत्रण दिलं. सगळे महाराज तिथं तयार महाराज. ती महाराज गाडी करून कल्याणवरनं इथं आला. आई वेळ नाही आमच्याकडे. हातपाय धो आणि लगेच ताटावर बस. पानं तयार आहेत महाराज. कुरड्या भजे पापड हे सगळं तयार केलं महाराज. पुरणपोळी तयार केली तुपाची वाटी दुधाची वाटी महाराज हे सगळ्या वाट्या तयार केल्या. सार भात सगळं अगदी ओके. हातपाय धुतले येऊन बसले. टम फुगलेली पोळी तव्यावरली टम फुगलेली पोळी याच्या पात्रावर त्याच्या पात्रावर ठेवायला सुरुवात केली. पण महाराज याला पुरणपोळी माहीत होती पण त्याच्या संग जे मित्र होते त्यानं कधी पुरणपोळी पाहिली नव्हती. तिकडला असेल महाराज कुठला दुसऱ्या राज्यातला. पण महाराज त्यानं पुरणपोळीचा एक घास तोडला त्यात तुपात बुडवला आणि तोंडात घातला. महाराज पुरणपोळीचं जेवण म्हणजे महाराष्ट्रात तर राजेशाही जेवण आहे. ते तोंडात टाकल्याबरोबर विरघळली पोळी. आपल्यापेक्षा इकडं नाशिक जिल्ह्यात तिकडं पुढे गेलं तर तिथं मांडे करतो आपण बघा. हे एक मांडा एवढा मार. इकडून बघितलं तर पलीकडलं दिसेल इतकी पातळ. आपल्याकडले काही पुरणपोळ्या तुमच्या कोकणातल्या नंबर 1 असतात. आमच्या काही मराठवाड्यात जर गेला तर एकच खान तिकडच जाणार. हे एक जाड अशी महाराज पोळी पावी महाराज. पातळ पोळी असायची. ते पातळ पोळ्या केल्या टम फुगलेली पोळी तोडली तुपात घातली तोंडात घातली असं मस्त वाटलं त्याला. आणि ते खाल्ल्यानंतर महाराज याने 1-2 खाल्ल्या. शेजारचा होता त्यानं 1-2 खाल्ल्या आणि जी नवीन होतं का नाही महाराज त्यानं बघितलं तोडलं खाल्लं. दुसरी पोळी आली टम फुगलेली ताटात पडली. त्यानं बघितलं त्याला खालून वरून इकडून तिकडून कुणीकडूनच जागा नाही. पण याच्या आत हे सारण गेलं कसं डोक्यात याच्या हाच प्रश्न. आता हे आत कसं गेलं पुरण विचार करू लागला. शेजारची जी बसली होती त्याची बाई त्याला खुणवलं
इसके अंदर ये कैसा चला गया ती म्हणजे मुझे क्या मालूम नहीं. ती इथली नव्हतीच ना मुझे क्या मालूम नहीं. ती म्हणजे उठ जा आत विचारून ये. आत गेली महाराज. हे काय म्हणतात पुरणपोळी कशी तयार करतात सांगा. आण वहीन कागद म्हणले गरज नाही कॅम्प्युटर सारखं डोकं आहे सगळं तुम्ही सांगताल तसं पटपट डोक्यात बसाल म्हणलं ठीक आहे. ते म्हणजे हरभऱ्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ घेऊन ये शिजवून काढ मऊ शिजली की त्याचं पाणी बाजूला काढ पुन्हा गुळाची म्हणा साखरेची म्हणा त्याला काय म्हणतात चटका दे ते मस्त अगदी त्याच्यात विलायची जायफळ असेल ते टाक ते पुरण पुन्हा काय म्हणतात वाटून तर घे किंवा चाळणीतून काढ चाळणी असते ना आपल्याकडे त्याच्यातून काढतात आता चाळणीतून काढ इकडं कणिक अगदी चांगली मऊ मळून घे एवढी मळ पुन्हा हातात वरवाटा घे तुमच्याकडे असतं ना हातात वरवाटा घे त्या पाट्यावर ठेव कणिक नवऱ्यावर किती जरी राग आला त्या वरवाट्याने कणकीत चेचून मऊ केली पाहिजे म्हणे महाराज. मऊ केली मग एक कणकेचा गोळा एक पुरणाचा गोळा कणकीच्या गोळ्याची वाटी बनव त्याच्यात पुरण भर असं मिळवून घे वरचा शेंडा काढ बरोबर आहे ना शेंडा काढून टाक आणि महाराज हलगत अशी लाड आणि पुन्हा तव्यावर टाक थोडी अशी जरा त्याला ही झाली की पुन्हा पलटी कर जरा असं केली की मध्ये ती फुगली जाते मग तूप टाक महाराज सांगितलं सगळं डोक्यात बसलं माघारी आली 2 तिथं 3 खाल्ल्या 4 बांधून घेतल्या आणि महाराज गेली तिकडं 4-8 दिवस निघून गेले आणि पुन्हा मालकाने सांगितलं तिथं आपण काय केलं होतं पुरणपोळी कसं आहे सगळी यादी दिली महाराज सगळं आणलं महाराज तिनं त्यांनी आणि महाराज यांनी शिजवून घेतली हिनं महाराज ती पुरण तयार करून घेतलं कणिक चिचून घेतली भजे कुरड्या पापड तयार करून घेतले पळपूड बेलणं घेतलं तवा ठेवला लाटण्यासाठी ते बेलणं हातात होतं पुन्हा याचा एक गोळा पुरणाचा एक गोळा कणकेचा एक गोळा 2 हातात 2 गोळे होते महाराज. आता काय सांगावं तिला विचार पडला पुन्हा इथंच तिचं वर्म चुकलं आता कोणता गोळा कशात घालायचा हे काही तिच्या डोक्यात येईना. आता काय करावं म्हणले ती काय केलं असेल कोणता गोळा कशात घातला असेल विचारू तरी कोणाला म्हणे आता महाराज मेळ लागे ना तिनं अनेक वेळा प्रयत्न केले पण ती काय करायची पुरणाचा गोळा करायची त्याच्यात कणिक घालायची. आता होईल का पोळी सगळं तयार आहे पण पुरणामध्ये जर कणिक घातली तर पोळी होईल का नाही होत महाराज. पुन्हा महाराज त्या व्यक्तीला फोन केला ती आला ती मला खायचं माहित आहे करायचं माहित नाही. मग पुन्हा त्याने महाराज आईला फोन केला आई पुरणपोळी खायची म्हणजे बाळा इकडे ये मला यायला वेळ नाही तर मग मला तिथून सांग कशी पुरणपोळी. मग तिने सांगितलं डाळान शिजवून घेतली शिजवून गुळ टाकला विलायची जायफळ टाकलं कणिक घेतली मळून मग आता काय करायचं 2 गोळे 2 हातात आहे. आता आईनं फक्त तिथून सांगितलं कणकीच्या गोळ्यामध्ये काय म्हणतात वाटी बनवून त्याच्यात पुरण भर जशी सांगितल्याबरोबर पुरणपोळी तयार झाली. वर्म किती होतं याची गोळा याच्याच घालायचं एवढंच वर्म होतं महाराज. तेवढंच वर्म चुकलं तर महाराज आपल्याला जशी ती पुरणपोळी चुकत होती पण महाराज म्हणतात ऐसे वर्मे मज दावी नारायणा भगवंता जसं या साधू संतांना ते वर्म कळालंय तसंच आम्हालाही ते वर्म कळावं एवढंच बोलतो. म्हणजेच आम्हाला खरं तुझं दर्शन घडेल. इथल्या सर्व वारकरी मंडळींनी हे वर्म लक्षात ठेवावं आणि त्या संतांच्या जसं मार्गाने मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही कसलाच गुंता आपल्याला पडणार नाही. आपला वेळ संपून गेलेला आहे तरी पुढचं चरण मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक स्तुभमणे विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर जान. मग असं जे असणारं ते भगवंताचं रूप आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ध्यान. विठोबार जय जय विठोबार हरि जय
गणपती श्रवणी कंटिकस्तुभमणी विराजित. देवाच्या कानामध्ये माशासारखे कुंडल का आहेत त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. कंटिकस्तुभमणी कौस्तुभमणी जो आहे कंठामध्ये छातीवर आहे तो कौस्तुभमण्याचाही खूप मोठा इतिहास आहे. त्याच्याबद्दलही महाराजांनी ते कौस्तुभमणी बाजूला सारला. भृगु ऋषी आले होते, बाजूला सारला तर तो मणी का धारण केलेला असेल त्याच्यामध्ये अनेक महाराज ज्या ज्या वस्तू भगवंतांनी जवळ केलेल्या आहेत त्या त्या वस्तूंनी पूर्वजन्मामध्ये अनेक वर्ष युगान युग पुण्य कमवलं पण भगवंताच्या जवळ आहेत महाराज ते. महाराज आपल्यालाही सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता ही मुक्ती आपल्यालाही प्राप्त व्हावीशी वाटते. पण मला एक म्हणायचं आहे महाराज, जसं 1 तोळा सोनं आणण्याकरता बाजारात गेल्यानंतर 1 लाख किती हजार वर काय माहिती आपल्या वारकऱ्याला महाराज जवळजवळ माझ्या मते 1.5 लाखाच्या आसपास तरी तोळा आहे. बरोबर आहे, 1.5 लाख रुपये 1 तोळा आहे. मग 1 तोळा सोनं खरेदी करण्याकरता जसे खिशामध्ये 1.5 लाख आणि वर काहीतरी पाहिजे, बरोबर आहे का नाही, तर आपल्याला 1 तोळा येऊ शकतं. बाजारात गेल्यानंतर महाराज तुमच्या खिशात आजही पैसा आहे. पैसा आहे का नाही, पैसा नाही का तो आहे, पण आज जेवढा खिशामध्ये पैसा आहे तेवढाच जर घेऊन बाजारात गेल्यानंतर त्या पैशाने सोनं जसं 1 तोळा येऊ शकत नाही. बरोबर, येऊ शकते का? आपल्या खिशामध्ये आहेत, कुणाच्या खिशात 5,000 असेल, 10,000 असतील, 20,000 असतील, काय म्हणतात 1,000 असतील, 2,000. हे पैसे नाहीत का? पैसे आहेत, पण तेवढे पैसे जेवढ्या सोन्याकरता जेवढे लागतात ते उपयुक्त नाही. तसं आपणही भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो यासाठी पुण्य आपल्याकडे आहे. हे पुण्य आहे म्हणून तर महाराज हे आपल्याला शरीर मिळाले, दिले इंद्रिय हात पाय कान. महाराज हे आपल्याला जे इंद्रिय हात पाय कान दिलेले आहे ह्या डोळ्यांनी महाराज पुण्य केलं म्हणून डोळे मिळाले, तोंडाने पुण्य केलं म्हणून आपल्याला तोंड मिळाले नसेल तर महाराज म्हणावं लागतं मुका झालो, मुका झालो म्हणून सांगावं लागले. कानाने तुम्ही चांगलं ऐकले म्हणून कान चांगले आहेत, नसेल तर महाराज बहिरा झालो, पांगुळ झालो, सगळ्या आताचं महाराज वर्णन केलेलं आहे. मग या सगळ्या शरीराने पुण्य कमवलेलं आहे म्हणून हे सगळं शरीर आपल्याला चांगलं मिळालेलं आहे. पण त्या शरीरामध्ये भगवंताची भेट व्हावी एवढं पुण्य आपल्याकडं नाही म्हणून आपल्याला देव भेटत नाही. ते पुण्य आपण प्राप्त करून घ्यावं. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, एकनाथ महाराज, दामाजी पंत या मंडळींनी पुण्य कमवलं म्हणून देव त्यांच्या पुढे होता. आपणही तेवढंच कमव याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि ज्यांनी ज्यांनी तो मुक्तीचा सोहळा उपभोगलेला आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडीने. वर 5-7 मिनिटं मी घेतले त्याबद्दल पुन्हा माफी मागतो आणि आपली झालेली सेवा या ठिकाणी मी पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर Bye.
आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा वर्ष 43 आणि आज सकाळी कळस व विनापूजन करून हा सप्ताह सुरू झाला. आजच्या प्रथम दिवसाची सेवा बाप श्री नवनाथ महाराज काळे श्री क्षेत्र पंढरपूर. पंढरपूर म्हटलं की पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. पंढरीच्या पांडुरंगाची एक ओढ प्रत्येकाच्या मनाला लागलेली असते आणि तिथून महाराजांनी सांगितलं की 8 ते 10 तासाचा प्रवास आणि आपणास माहिती आहे की आज सर्वत्रच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि रस्त्याची कामंही चालू आहेत. निश्चितपणे त्रास झाला असेल त्याबद्दल आम्ही सप्ताह कमिटीतर्फे महाराज आपणास दिलगिरी व्यक्त करतो. आजची कीर्तन सेवा ही अत्यंत सुमधुर पारमार्थिक वाणीने आपण केलीत आणि सर्व आम्हा भाविक भक्तांना आपलं आध्यात्मिक ज्ञान अगदी सुपरिचित अशा प्रकारचा असलेला अभंग, परंतु आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने तो अधिक सोपा सरळ आणि भक्तिभाव आपण करून दिलात आणि ही कीर्तन सेवा केलीत त्याबद्दल आमची सप्ताह कमिटी आपला अत्यंत आभारी आहे. आपणास धन्यवाद देतो. आपले कीर्तन सेवा आजची जी आहे त्याचं सौजन्य श्री अनिल मुकुंद पाटील देवघर यांच्याकडून होतं. आजचे अन्नदाते दुपारी ज्यांच्याकडून अन्नसेवा करण्यात आली कैलासवासी श्री रामचंद्र चाहू पाटील देवघर स्मरणार्थ श्री उमेश रामचंद्र पाटील यांनी अन्नदान सेवा केलेली आहे.